नमस्कार मंडळी, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त बनवायला सोपी आणि अतिशय चवदार अशी खानदेशी मसाला खिचडी करणार आहोत। ही खिचडी करायला खूप सोपी आहे आणि अगदी घरगुती साहित्यामध्येच तयार होते। खूप जास्त भाज्या सुद्धा या खिचडीसाठी लागत नाहीत। तर खिचडी करण्यासाठी कुकरमध्ये 2 पळी तेल गरम करायचं, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे मोहरी, त्यानंतर एक मोठा कांदा लांबसर कापून घेतलेला गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की थोडेसे अख्खे शेंगदाणे टाकून छान असे परतून घ्यायचे। त्यानंतर आता इथे एक मी मोठा बटाटा घेतला आहे, त्याची साल वगैरे काही न काढता त्याच्या अशा मोठमोठ्या फोडी करून घेतल्यानंतर त्या फोडी स्वच्छ धुवून घेतल्या। आता बटाटा कुकरमध्ये टाकून सुद्धा थोडासा परतून घ्यायचा आहे। खानदेशी मसाला खिचडीमध्ये टोमॅटो वगैरे नाही घालत। आता बटाटा परतून झाला की यामध्ये एक चिमूटभर हिंग, एक 8 ते 10 कढीपत्त्याची पाने आणि आले लसूण जिरे कोथिंबीरीचं वाटण घालून छान असं परतून घ्यायचं। वाटण टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घेतलं। त्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा धनेपूड, 1 चमचा खानदेशी काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला टाकू शकता, नाहीतर तुमच्याकडे जो कुठला साठवणीचा मसाला असेल तो टाकायचा। व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर भिजत ठेवलेले डाळ तांदूळ याचं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि ते कुकरमध्ये टाकायचे आणि साधारण 1 मिनिटभर परतून घ्यायचे। डाळ आणि तांदूळ 1 मिनिटभर परतून घेतले। आता आपण ज्या वाटीने तांदूळ आणि डाळ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 2.5 वाटी गरम पाणी घालायचं आहे। 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी तुरीची डाळ, त्यासाठी 2.5 वाटी गरम पाणी घातलं आहे। चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी व्यवस्थित मिक्स करायचं। कुकरचं झाकण बंद करून मीडियम गॅसवर 1 शिट्टी, स्लो गॅसवर 2 शिट्ट्या, अशा 3 शिट्ट्या काढून घेतल्या। कुकरची पूर्ण वाफ केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी मऊसूत आणि लुसलुशीत खानदेशी मसाला खिचडी तयार आहे।